की 10 वाद्य वाजवणारे माणसं आहेत. त्यांना ह्या रूममध्ये बोलवलं. एक गिटारवाला, एक व्हायलिनवाला, एक ढोलवाला, एक तबलावाला, एक शहनाईवाला, एक बॉन्जोवाला, जे काय त्यांना सांगितलं, वाजवा, तुम्हाला जसं वाजवायचं तसं वाजवा, बघूया कोणाचा आवाज रस्त्यापर्यंत जातो. आणि हे 8 जण दे धनाधन आपली ताकद लावतायत आणि जोरजोरात वाजवत आहेत. त्याला म्हणतात कर्कश आवाज. त्याला म्हणतात कर्कश आवाज. आणि तेच 8 जण, ओके, एक गिटारमध्ये बाप आहे, एक सितारमध्ये बाप आहे, एक बोंगो वाजवतो, एक शहनाई वाजवतो, आपल्या आपल्या कामात सगळे अमिताभ बच्चन आहेत. पण ते जण सगळे मिळून ओके काही रूल फॉलो करतात आणि ते एका गाण्यावरती जेव्हा काम करतात तेव्हा एक मधुर संगीत ऐकायला येतं. एक मधुर संगीत ऐकायला, कारण गाणं एक आहे आणि 8 लोकांना एका धूनवर वाजवायचं आहे. तर फार सुंदर आणि मनमोहक गाणं होतं. तसंच आपल्याकडे 10 जण आहेत जे आपापल्या कामामध्ये अमिताभ बच्चन आहेत. त्यांना डिफरंट रोल्स देण्यात आले आहेत. ओके, जसं त्यांच्या सगळ्यांच्या कोर व्हॅल्यूज सेम पाहिजेत. कोर व्हॅल्यूजच्या वरती आपलं सेशन आहे आणि ते लोक एका गोलवर काम केले पाहिजेत. शुक्रवारी संध्याकाळी 8:30 वाजता डिस्पॅच, किंवा हा प्रोजेक्ट 8 सप्टेंबरला कंप्लीट झाला पाहिजे. कस्टमरने सांगितलं आपलं प्लॅन आहे 6 सप्टेंबरला कसा कंप्लीट करायचा. 6 सप्टेंबरला संध्याकाळी 4:30 वाजता, म्हणजे कस्टमरला दिलेल्या कमिटमेंटच्या 48 तास आधी हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार. त्याला गोल म्हणतात. आणि त्याच्यासाठी टीम अलाइनमेंट असणं फार गरजेचं आहे. आपल्या टीमची प्रॉपर अलाइनमेंट असणं फार 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 गरजेचं आहे. ओके, या सेशनमध्ये ऐका सगळं, पण ह्याच्यातनं तुम्हाला सगळ्यांना 1 किंवा 2 गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्या आता इम्प्लिमेंट करायच्या. ओके, कायम लक्षात ठेवा, आपल्याला जर फास्ट ग्रो व्हायचं असेल, पुढे फार वेगाने जायचं असेल आणि टीमवर्क जर वाढवायचं असेल, वेगाने पुढे जायचं असेल तर टीमवर्क वाढवावंच लागणार, त्याला काही पर्याय नाही. ओके, आणि टीमवर्क जर वाढवायचं असेल तर आपल्याला मीटिंगचं स्ट्रक्चर बिल्ड करणं फार गरजेचं आहे. आता मीटिंगचं स्ट्रक्चर म्हणजे काय? सगळ्यात पहिले डेली हडल. रोज सकाळी आजच्या ठळक बातम्या. आजच्या ठळक बातम्या म्हणजे मॉर्निंग हडल. ओके, डेली हडल झालीच पाहिजे. त्याच्यानंतर असते वीकली मीटिंग. वीकली मीटिंगला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मीटिंग म्हणतात. वीकली मीटिंग 40 मिनिटाच्या वर नाही झाली पाहिजे. मॉर्निंग मीटिंग मध्ये जर 7 जण असतील तर मीटिंग 8व्या मिनिटाला गेलीच नाही पाहिजे. ओके, वीकली मीटिंग बसून करायची मीटिंग आहे. मॉर्निंग मीटिंग उभं राहून करायची मीटिंग, कोणीच बसायचं नाही. ओके, वीकली मीटिंग बसून करायची मीटिंग आहे. दर आठवड्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, किरकोळ प्रॉब्लेम, पण दर आठवड्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके, सगळ्यांनी म्हणलं नाही का, हे सगळं आहे, पुस्तकात पण आहे, मी पण देणार आहे, पीपीटी पण येणार तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर मंथली मीटिंग. मंथली मीटिंग म्हणजे चांगली 20-20 मॅच आहे, सकाळी सुरू होईल, 4 तास चालेल. ओके, त्याच्यानंतर क्वार्टरली मीटिंग. क्वार्टरली स्ट्रॅटेजी शीट म्हणतात त्याला, क्वार्टरली. आणि त्याच्यानंतर इयरली कॉन्फरन्स. ओके, जर 5 थराचं ऑर्गनायझेशन असेल, 5 थर म्हणजे काय? ओके, मालक आहेत, डायरेक्टर्स आहेत तिन्ही, त्याच्यानंतर लीडर्स आहेत, त्याच्यानंतर मॅनेजर्स आहेत, त्याच्यानंतर सुपरवायझर्स आहेत, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक साईटवर काम करणारी पोरं आहेत. ओके, अशा ठिकाणी आपल्याला 5ही मीटिंग घेता येऊ शकतात. पण आज इकडे जे आहेत ना, त्यांना कमीत कमी 2 मीटिंग सुरू कराव्या लागतील. तुम्हाला ज्या कन्व्हिनियंट वाटतात त्या 2 मीटिंग तुम्ही सुरू करू शकता. ओके, काय होतं माहिती का, मीटिंगमुळे ना फोकस. तुम्ही रोज संध्याकाळी जरी पोराला विचारलं ना, ट्युशनला गेला होतास का, 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 किंवा बाईला विचारलं ना, गुलाबाच्या झाडाला पाणी घातलं का, गुलाबाच्या झाडाला पाणी घातलं का, गुलाबाच्या, तर ती प्रॉबॅबिलिटी वाढते. ओके, त्यामुळे
मॉर्निंग मीटिंगला इम्प्रूव्ह फोकस आणि टीमची अलाइनमेंट वाढवणं फार गरजेचं असतं. आणि ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ना त्याला कम्युनिकेशन प्रॉब्लेम असं म्हणतात. हे साईटवर गेले होते, कस्टमरनी ह्यांना जे सांगितलं ते ह्यांना सांगायला विसरले. ओके, जर ह्यांनी तिकडून फोन केला असता तर वोडाफोनचे 30 पैसे गेले असते. आता ओके 27,000चा माल कट करून झालाय. पण ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशनच नाही ना. हे त्यांचं काम करतायत, ते त्यांचं काम करतायत. ओके, आणि जेवढं कम्युनिकेशन चांगलं होईल ना तेवढा आपला वेळ वाचणार आहे. सगळे प्रॉब्लेम कम्युनिकेशन गॅप आहेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये वेळ अननेसेसरी वाया जातोय. त्यामुळे जेव्हा टीममध्ये काम करतो त्या साईटवर, त्या प्रोजेक्टवर, त्या गोष्टीवर काम करणाऱ्या लोकांमध्ये आपापसात कम्युनिकेशन खूप चांगलं पाहिजे. त्यामुळे लेट अस अंडरस्टँड हू अटेंड्स, कुठली मीटिंग कोण अटेंड करणार आणि त्याचा एजेंडा काय आहे. ओके, खरं मीटिंग अशी पाहिजे बघा. डेली मीटिंग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी वीकली मीटिंग. आपली गुरुवार सुट्टी असेल तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार वीकली मीटिंग. वीकली मीटिंग गुरुवारच्या सुट्टी असेल तर बुधवारी संध्याकाळी करायला पाहिजे किंवा शुक्रवारी सकाळी अर्धा तास लवकर यायचं सगळ्यांनी आणि सकाळी मीटिंग करायची. ओके, ज्यांची रविवारी सुट्टी आहे त्यांनी शनिवारी संध्याकाळी करावी किंवा मग सोमवारी सकाळी करावी. ओके, त्याला आपण वीकली मीटिंग म्हणतो. तर पहिल्या आठवड्याची वीकली मीटिंग झाली, दुसरा आठवडा परत वीकली मीटिंग, तिसरा आठवडा परत वीकली मीटिंग, चौथा आठवडा मंथली मीटिंग येणार. ही मंथली मीटिंग असणार. म्हणजे रोज 6 मिनिटं 7 मिनिटाच्या मीटिंग, शनिवारची 40 मिनिटाची मीटिंग आणि चौथ्या शनिवारी 3 तासाची मीटिंग, 4 तासाची मीटिंग. मंथली मीटिंगला एकत्र जेवणं फार गरजेचं आहे. कोर टीमनी एकत्र जेवण, सकाळी 9 ते 1 मीटिंग आणि 1 ते 2 सगळ्यांनी जेवायचं किंवा मग सगळ्यांनी एकत्र जेवायचं आणि मग मीटिंग सुरू करायची जर सकाळी लोक साईटवर जात असतील तर. ओके, मग मंथली मीटिंगचं असं आहे, एप्रिलमध्ये मंथली मीटिंग, मे मध्ये मंथली मीटिंग, जूनमध्ये जी होणार त्याला क्वार्टरली मीटिंग म्हणतात, जून एंडला किंवा जुलैच्या स्टार्टला. त्याच्यानंतर मग जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एंडला जी होणार तिला क्वार्टरली स्ट्रॅटेजी शीट म्हणणार. ऑक्टोबर, नोव्हेंबर नंतर मग डिसेंबरमध्ये स्ट्रॅटेजी शीट होणार आणि मग जानेवारी, फेब्रुवारी नंतर मार्चमध्ये स्ट्रॅटेजी शीट होणार. स्ट्रॅटेजी शीटचं आपलं सेशन आहे प्रॉपर. ओके, त्याच्यात मग तेच तुम्हाला करायचं. मी फॉर्मॅट देणार, ते सगळ्यांना बसून ते करायचं. तर हे आहे ना, अशा प्रकारचं कम्युनिकेशन पाहिजे. आणि जिथे 5 लेयरचं ऑर्गनायझेशन आहे, जिथे 100 कोटीची कंपनी आहे, तिकडे हे सगळं झालंच पाहिजे. या सगळ्या मीटिंग तुम्ही जर करायला गेलात तर प्रॉब्लेम होईल, कारण तीच लोक दर मीटिंगमध्ये असणार आहेत. ओके, तुमच्यामध्ये पण आता JTS मध्ये ह्या मीटिंग होऊ शकतात, कदाचित ह्याच्याकडे पण काही प्रमाणात 2च्या ऐवजी 3 ते 4 पण तो ठेवू शकतो. ओके, आणि जर आपण 10 ते 20% ग्रो करणार असू तर आपली स्ट्रॅटेजी वर्षाची पाहिजे. ह्या वर्षात काय करायचंय, पुढच्या वर्षी आपल्याला कुठे पोहोचायचंय, त्याच्यासाठी आपल्याला किती लोक लागतील, कुठले सॉफ्टवेअर लागतील, कुठली टीम अलाइनमेंट लागेल, काय काय पैसा लागेल, काय काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, किती मशीन्स घ्यावे लागतील, या सगळ्यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, जिथे 10 ते 20% ग्रो व्हायचं आहे ते 1 वर्षाची स्ट्रॅटेजी पाहिजे. ओके, जेव्हा तुम्हाला 20% ते 50% ग्रो व्हायचं आहे, छोटी कंपनी असताना आपण 20% 50% ग्रो होऊ शकतो, पण 150 करोडचे झाल्यानंतर मग 50% कठीण असतं. मग स्टेप बाय स्टेप 20% पर इयरच्या हिशोबाने जायला पाहिजे. ग्रोईंग 20% to 50%, तर एव्हरी क्वार्टर इज लाईक अ इयर, कारण थोडा वेग जास्त लागतो. त्यामुळे प्रत्येक क्वार्टरची आपल्याला खूप डिटेलमध्ये प्लॅन करावं लागेल. म्हणजे जो बिझनेस आणणार आहे तो, जो डिलिव्हर करणार आहे तो, जो मटेरियल परचेस करणार आहे तो, सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा अजून स्पीडमध्ये कराव्या लागणार. आणि जे लोक 50 ते 100% ग्रो करायच्या तयारीत आहेत त्यांना इट्स अ एव्हरी मंथ, त्याला डॉग इयर म्हणतात. ओके, म्हणजे आपण जेवढे श्वास घेतो, ओके, तेवढे श्वास तो आपल्यापेक्षा 5% वेळेतच घेऊन टाकतो. म्हणजे तेवढं वेगात
तेवढ्या स्पीडमध्ये आपल्याला काम करावं लागेल. ओके, ईच मंथ इज लाईक अ इयर. प्रत्येक महिना म्हणजे ही थोडक्यात 20-20 मॅच आहे. त्याच्यात अगदी बॅट्समन 10 बॉल असा खेळेल, मग बॉलला बघेल, मग पिच कसं करतो, तर हारलेच समजा. ओके, समजून घ्या, जर 10 ते 20% ग्रो व्हायचं असेल तर टेस्ट मॅच खेळतायत तुम्ही. जर तुम्हाला 20 ते 50% ग्रो व्हायचं तर तुम्ही वन डे मॅच खेळतायत. ओके, आणि जर तुम्हाला फार वेगाने ग्रो व्हायचं असेल तर तुम्ही 20-20 मॅच खेळतायत. प्रत्येक ओव्हर फार निर्णायक आहे. 2 ओव्हर जरी खराब गेलं तर मॅच गेली. ओके, डिपेंड्स असं आहे जनरली. आता आपल्याकडे इंजिनिअरिंगमध्ये तेवढ्या वेगाने ग्रो नाही होऊ शकत, पण सर्व्हिसेस, हॉस्पिटल्स ग्रो होतात. ओके, बरंच काय होतं, आणि ते त्या वर्षी असतं, आणि प्रत्येक बिझनेस वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, सो ऐकायचं ट्रेनरचं, वाचायची पुस्तकं, करायचं मनाचं. ओके, आता काय झालंय, लिहिणं, बोलणं, ऐकणं आउट ऑफ स्टाईल झालंय. सगळेजण ऑनलाईन करतायत. ओके, आपल्याला परत एकदा सुरू करायचंय. ठीक आहे, जे आता इथे नाही आहेत, जो बँगलोरचा साईट त्याच्याबरोबर ऑनलाईन होऊ शकतं, पण जे एकाच कंपाऊंडमध्ये आहेत. ओके, काही जण ते एका बेडरूममध्ये आहेत, तो हॉलमधनं त्याला व्हिडिओ कॉल करतो. ओके, अशी पण परिस्थिती आहे. वी नीड टू स्टार्ट दिस. आणि कायम लक्षात ठेवा, मीटिंग्स हा फार महत्वाचा भाग आहे. ओके, मीटिंग्स हा फार महत्वाचा भाग आहे. काही लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही आहे साहेब. मीटिंग काय करायचं, ह्याच्यापेक्षा मोठी ट्रॅजेडी टीममध्ये असूच शकत नाही. जेव्हा टीममधले लीडर म्हणतात की आम्हाला मीटिंगला वेळ नाही आहे. ओके, मॉर्निंग मीटिंगमध्ये ही फार मोठी ट्रॅजेडी. कायम लक्षात ठेवा, डेली मीटिंगमध्ये ना सगळेजण एकत्र असतात. ओके, सकाळी 9 वाजता 8 जण सर्कल करून उभे असतात. ओके, त्याचा फायदा काय होतो माहिती का, यू नीड नॉट रिपीट 3-4 टाइम्स इन वन टू वन. सकाळी आपण जेव्हा बोलतो तर 8 जण एकत्र ऐकतात. नाही तर याला वेगळं सांगावं लागणार, यांना वेगळं सांगावं लागणार, यांना वेगळं सांगावं लागणार, यांना वेगळं सांगावं लागणार, प्रत्येकाला वेगळं सांगावं लागतं. सकाळी जर 3 मिनिटाकरता किंवा 5 मिनिटाकरता 6 जण एकत्र उभे राहिले तर 5 मिनिटात सगळं काम संपतं. कम्युनिकेशन इज क्विक अँड ॲक्युरेट. एकदम क्विक असतं, एकदम ॲक्युरेट असतं. आणि मी जे बोललो ना ते 8 लोकांनी सेम ऐकलेलं असतं. आता हा बोलला काल टाटा मोटरला गेलो, पण ते काल सुट्टीवर होते. आता काय झालं, सकाळी 8 लोकांनी ऐकलं. मग स्टोअर्सवाल्याला पण समजलं की आज काय नाहीये, मग याला पण समजलं. म्हणजे हा विषय जो आहे हा सगळ्यांनी ऐकला. ओके, काल मी मटेरियल मागवलंय, 3 वाजता मटेरियल येणार आहे, 2:15च्या आसपास मी खाली मटेरियल पाठवेल. हे मॉर्निंग मीटिंगमध्ये एकाने सांगितलं. 8 लोकांनी ऐकलं. ज्याचा संबंध आहे त्याला पण माहिती आहे. ओके, किंवा मटेरियल 2 दिवस येणार नाहीये हे त्याने सांगितलं. सोमवारी 3 वाजता मटेरियल येणार होतं, पण काही कारणानिमित्ताने ते अडकलेलं आहे. ते बुधवारी दुपारी 2 वाजता येणार आहे. त्याच्याने एक जण भडकणार आहे, तो रागात काहीतरी उलट सुलट बोलणार आहे, पण ना ती फॅक्ट आहे. ती जर त्याला सोमवारी दुपारी सकाळी माहीत झाली की मटेरियल 2 दिवस लेट येत आहे, तर 8 लोकांना माहिती आहे की मटेरियल लेट येत आहे. ओके, यू सेव्ह लॉट ऑफ टाइम. ओके, आपण खूप वेळ वाचवतो. ओके, कारण काय, आणि सगळेजण एकच वागतात. ह्यांनी सांगितलं नाही सर तुम्ही असं नाही सांगितलं, ते बोलले नाही सर बोलले होते. ओके, नाही तर बोलला गणेश बोलला होता की मटेरियल सोमवारी नाही येणार, बहुतेक करून मंगळवारी संध्याकाळी येईल. जेव्हा उरलेले 7 बोलतात तेव्हा तू बोलतो हा माझ्याकडनं काहीतरी चुकी झाली. 1 to 1 मध्ये काय होतं माहिती का, हा बोलला मला माहितीच नाही सर, तुम्ही बोललेच नाही मला. आता 1 to 1 मध्ये मी आता कुठून प्रूव्ह करू की मी बोललो होतो की नाही. 1 to 1 मध्ये काय होतं माहिती का, लॉट ऑफ टाइम इज वेस्टेड. मग मी तुला बोलला 2 वाजता, मग मी ह्यांना 4 वाजता भेटणार, मग मी ह्यांना भेटायला हे बोलले मला कस्टमर आहे तुम्ही थांबा जरा, मी येतो खाली. मग ते खाली येणार तेव्हा मी काहीतरी करत असतो, मग मी म्हणतो मी वर येतो. ओके, असं करण्यामध्ये मग मी जातो तर ते जेवत असतात, मग ते येतात तर मी जेवत असतो. तर असं बऱ्याच वेळा होतं.
आणि एकच गोष्ट तुम्हाला दिवसाला 3 ते 4 वेळा रिपीट करावी लागते. यांना वेगळं सांगायचं, ह्यांना वेगळं सांगायचं, ह्यांना वेगळं सांगायचं. आणि सांगताना आपल्याला असं वाटतं की ह्यांना सांगितलं ना, तर ह्यांना सांगताना असं वाटतं की ह्यांना पण सांगून झालेलं आहे. एकच गोष्ट तुम्ही जेव्हा 4-5 वेळा घेता, ओके, तर तुम्हाला असं वाटतं की हे बोलून झालेलं आहे, पण ह्यांना ते माहीत नसतं. यांना ते माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इंटरप्शन होतात. आणि काय होतं माहिती का, 1 to 1 मध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. मी यांना भेटायला गेलो, ते मला सांगायला लागले, तर ते बाजूलाच राहतं. सर तुम्हाला मला सांगायचं होतं, ते रक्षाबंधनाला मला जरा गावाला जायचं आहे, ओके, आणि तिकडे गेलो ना तर बाबांना घेऊन हॉस्पिटल, तर डायरेक्ट म्हणजे ॲक्च्युली मीटिंग कशासाठी ठरली होती आणि ह्याने आपला कार्यक्रम तर का, आणि त्याच्यात जर साहेब काय बोलले ना, मग टॉपचा लीडर म्हणजे माणुसकीच नाही त्यांना, फक्त वाईट माणूस आहे, असं काहीतरी होऊन जातं. आता काय असतं, जेव्हा 9 लोक सर्कल करून उभे आहेत, त्याच्यात हा बोलेल का मला रक्षाबंधनाला गावाला जायचं नाही यायचं आहे, ते जे ना ते 1 to 1 मध्ये होऊ शकतं. त्यामुळे मॉर्निंग मीटिंगमध्ये आजच्या ठळक बातम्या ज्या आहेत त्या झाल्या पाहिजेत. कसं असतं, पिअर प्रेशर असतं. आता आपण 8 जण वर्कुळा, हा बोलला मटेरियल सोमवारी 2:30 वाजता येणार. किती लोकांसमोर बोलला? 8 लोक. ओके, हे बोलले, आता ह्यांना प्रेशर आलं, पिअर प्रेशर ना. आता आपलेच आटी आपलेच घरातले आहेत, ओके. एक जण बोलला की आपल्या घरातला बोलला, बुधवारी संध्याकाळी मी डीमार्टला जाणार आणि सगळं सामान आणणार. असं मोठ्याने जर बोलला ना तर बुधवारी येणारच, पण एकांतामध्ये मी बघतो, मी करतो, मग यांना सांगितलं सोमवारी करतो, हिला बोललं मंगळवारी करतो. तसं नाही. जेव्हा पब्लिकली जेव्हा आपण 8 लोकांसमोर मोठ्याने बोलतो ना, त्या गोष्टी होण्याचे चान्सेस खूप वाढतात, पिअर प्रेशर वाढतं. दुसरं कलेक्टिव्ह इंटेलिजन्स. जेव्हा डिझाईनवाला, परचेसवाला, डिस्पॅचवाला, प्रोडक्शनवाला, कटिंगवाला, बेंडिंगवाला 6 जण उभे असतात ना, तर कधी कधी ह्याच्या प्रॉब्लेमचं उत्तर त्याच्याकडे असतं, त्याच्या प्रॉब्लेमचं उत्तर ह्याच्याकडे असतं. तर कलेक्टिव्ह इंटेलिजन्स असतो, म्हणजे 6 लोक, हुशार लोक, ओके, ह्याला काही सुचत नसेल तर दुसऱ्याला काहीतरी असं सुचतं जे यांना सुचलेलं नसतं. त्यामुळे जी आपली कलेक्टिव्ह इंटेलिजन्स आहे ना, त्याचा फार चांगला वापर होतो. तिसरं क्लिअर कम्युनिकेशन. सांगणाऱ्याच्या डोक्यात ते, तर उरलेल्या 4 लोकांना पण तेच समजतं. 1 to 1 मध्ये काय आहे बघा, याला हे समजलं आणि याला हे झालं, दिसायला सेमच आहे, लाल डागाच आहे, पण पब्लिकली तुम्ही बोलला असता तरी 7 जणांना बरोबर समजलंय आणि एकालाच समजलं नाहीये, तर बाकी 7 जण सांगितल्यावर हा गप्प बसेल. नाही तर ते सुरू, सर तुम्ही तसं बोललेलंच नव्हते, मी बोलतो ना, मला माहिती आहे ना सर, तुम्ही बोलला असतं तर मी का नसतो गेलो, मला काय प्रॉब्लेम आहे, मी गेलोच असतो स्टोअरमध्ये आणि आणलंच असतं. पण तसं तुम्ही बोलले नाही सर, तसं नाही, आपलं बोलणं तसं नाही झालं, आपलं असं झालं तसं झालं. त्यामुळे 1 to 1 मीटिंग इज अ प्रॉब्लेम. आता वेगवेगळ्या डेली हर्डल म्हणजे काय, आजच्या ठळक बातम्या. डेली हर्डल म्हणजे आजच्या ठळक बातम्या. वीकली मीटिंग इज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मीटिंग. दर आठवड्याला आपण जर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, किरकोळ, छोटा, मी काय तुम्हाला रॉकेट सायन्स नाही सांगत आहे, ओके, LNTची मशीन घ्यायला नाही सांगत आहे, एक किरकोळ प्रॉब्लेम. दर शनिवारी आपण एक किरकोळ प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर वर्षभरात 54 छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. 54 छोटे प्रॉब्लेम म्हणजे कमीत कमी तुमच्या लेवलला 12 कोटी ते 15 कोटीचा गेम. त्याच्यानंतर येते मंथली मीटिंग. मंथली मीटिंग इज अ प्रोग्रेस रिव्ह्यू मीटिंग. 3 वर्षाचे गोल आहेत, त्याच्यात वर्षाचे गोल आहेत, त्याच्यात क्वार्टरली गोल आहेत, त्याच्यात ह्या महिन्यात आपला कुठपर्यंत आला ह्याच्यावर कोर टीम डिस्कस करणार. त्याच्यानंतर येते क्वार्टरली मीटिंग. क्वार्टरली मीटिंग इज अ स्ट्रॅटेजी शीट मीट. आणि त्याच्यानंतर येते इयरली कॉन्फरन्स. ओके, आता सगळ्यात पहिले डेली हडल तर सगळ्यांनी केली पाहिजे. ओके, डेली हडल सगळ्यांनी केली पाहिजे.